नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक खास मुलाखत घ्यायला आलो आहे. ती म्हणजे CMA सुरेश गायकवाड सरांची. नमस्कार. आपण मुलाखतीला सुरुवात करण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊयात. आपण आज बोलणार आहोत ते फुले चित्रपटाविषयी. फुले चित्रपट याच्याविषयी लोकांचे भरपूर मतं आहेत, पण आपण सरांचं मत आज जाणून घेणार आहोत. तर सरांना माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की या फुले चित्रपटाविषयी तुम्हाला सर्वात पहिले कसं कळलं आणि तो चित्रपट येतोय हे समजल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? नमस्कार. प्रथमतः तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आजची जी मुलाखत आहे तिला विशेष महत्त्व आहे, कारण की महात्मा फुलेंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मुलाखत होत आहे. त्यानिमित्त रवी सरांनी विचारलेला पहिला प्रश्न की या चित्रपटाच्या बाबतीत जी कॉन्ट्रोवर्सी चालली ती तुम्हाला कशी समजली. तर सोशल मीडिया म्हणा किंवा न्यूज चॅनल किंवा आमचा जो वैचारिक मित्रांचा जो ग्रुप आहे त्यातनं चर्चा आणि डिबेट चालली, त्यातनं ही सगळी माहिती मिळाली. आणि ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की बुवा हा चित्रपट येतोय? तुम्हाला सर्वप्रथम आनंद झाला असेल की हा चित्रपट अरे वा, फुल्यांवरती हा चित्रपट छान येतोय. परंतु अचानक तुमच्या कानावर येते की एक काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होती, कोणीतरी काहीतरी विरोध करतंय. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे प्रथमतः हे आमच्यासाठी काही नवीन नव्हतं की फुलेंच्या चित्रपटाबद्दल काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होती आणि कोणी लोक विरोध करतात. हे होणार होतं, कारण की ज्यावेळेस असे चित्रपट पुरोगामी विचाराचे आणि सामाजिक विचारसरणीचे जे पिक्चर येतात, त्या सिनेमा येतात, त्याला विरोध हा होतोच आणि विशिष्ट वर्गातूनच होतो. कारण की साहजिक गोष्ट आहे, हा इतिहास आहे आणि अन्यायाविरोधात ह्या लोकांचा लढा होता आणि त्याच्या विरोधात आजच्या पिढीला ज्यावेळेस आपण सांगतोय त्यावेळेस या लोकांना त्रास होतोच. आता ही कॉन्ट्रोवर्सी झाली, याच्या मागचं मूळ कारण काय असावं की बुवा या कारणामुळे हे मुद्दे उचलल्या जात आहेत, बरोबर? आणि हे जे लोक विरोध करताय यांचं ऍक्च्युअल म्हणणं काय, नेमकं यांना काय करायचं, काय नाही, हे सिद्ध काय करायचं याच्यातून? ह्या लोकांचं म्हणणं नेमकं हे समजलं नाही, कारण की जे ऐतिहासिक सत्य आहेत ते तर लपून चालणार नाही. ऐतिहासिक पुरावे आहेत ह्या गोष्टीचे, जे चित्रपटामध्ये दाखवले आहेत आणि त्याच गोष्टीला त्यांचा विरोध आहे. खास करून महात्मा फुलेंचा जो पूर्ण लढा होता हा ब्राह्मणवादाच्या विरोधात होता. ओके. जातीभेदाच्या विरोधात होता. स्त्रियांना जी दुय्यम वागणूक दिली जात होती त्याच्या विरोधात होता आणि कर्मकांड अंधश्रद्धा या विरोधात होता. आणि ह्याच गोष्टी त्या चित्रपटामध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या चित्रपटाला हे विरोध होतोय त्याच लोकांकडून जे लोक हे सर्व करत होते आणि त्यांचा हा लढा म्हणजे त्यांच्या विरोधात. ज्या लोकांनी त्या काळी फुलेंना विरोध केला तेच लोक आज त्यांच्या चित्रपटाला विरोध करताय, बरोबर? आणि आता हे सगळे लोक ते विरोध करताच आहे, बरोबर? पण तुमचं मत काय की बुवा तुम्ही ह्या विरोधाच्या सपोर्ट मध्ये आहात की तुमचं काही वेगळं मत आहे याच्यात? माझं हा जो विरोध आहे तो म्हणजे त्यांचा बिनबुडाचा आहेत आणि जे ऐतिहासिक सत्य आहेत जे अगोदर घडलेले आहेत ते आहे, तर ते समोर आलं तरी त्यांना आज का प्रॉब्लेम होतोय हे समजत नाहीये. कारण हा काही कुठल्या एका जाती विरोधात नाही, तर तत्कालीन समाज व्यवस्थेविरोधचा तो लढा होता आणि तो आज जर समोर येत असेल तर आजच्या पिढीला जर समजत असेल तर त्यांना त्याचं काही वेगळं वाईट वाटावं असं काही वेगळं काही नाहीये. आणि तसाही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत महात्मा फुलेंचं कार्य समजलंच आहे, पण चित्रपटाच्या माध्यमातून किंवा एखाद्या नाटक किंवा मालिकेच्या माध्यमातून जे एकदम खोलात आपण म्हणजे जातो किंवा आयडिया येते ती आल्यामुळं ह्या लोकांना थोडंसं असं वाटतंय की हा आमच्या जातीच्या विरोधात आहे किंवा आमच्या विरोधात आहे. परंतु त्यावेळेच्या त्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात पुकारलेला तो लढा होता आणि तेच त्या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्यामुळं फारसं वाईट वाटायचं काही कारण नाही असं मला. बरं, असं करता आलं असतं का आपल्याला? आता हे जे चित्रपट त्यांनी आणलाय त्या चित्रपटामध्ये ज्या गोष्टी काही लोकांना आवडत नाहीये, काही लोकांना आवडतायत, परंतु
चित्रपट तयार करत असताना असं काही करता आलं असतं का जेणेकरून ज्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी पण टाकल्या गेल्या असत्या आणि त्यांना विरोध पण झाला नसता? नाही, असं तर चित्रपटात करता येणारच नाही. कारण मग स्पेसिफिक काय झालं असतं, आता ते उदाहरण द्यायचं जर म्हणलं तर आता जो छावा चित्रपट आला होता, तर छावा चित्रपटाला सुद्धा मग सेम असाच विरोध व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. म्हणजे जे लोक आज विरोध करतायत त्या लोकांनी त्या चित्रपटाचा पुरस्कार केला. अगदी स्वतःच्या याच्यातनं खिशातनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थेवर, अगदी काही देवस्थानाच्या ठिकाणी, मी तर म्हणतो शाळेत, गावात, वस्तीवर स्वखर्चानं या लोकांनी, यांच्या संस्थेनं, यांच्या संघटनेनं तो चित्रपट दाखवला. त्याचं कारण असंच होतं की त्यांना त्यातनं असं त्या चित्रपटानं हे दाखवलं होतं की कुठल्या तरी एका धर्माच्या विरोधात संभाजी महाराज लढले होते, असंच त्या चित्रपटातून मेसेज जात होता. आणि आज ते झालं 300, 350, 400 वर्षापूर्वीचा इतिहास, पण यांना तोच इतिहास आजच्या काळात 2025ला तो धर्माचा इतिहास लागू करायचा आहे. आणि आज त्या धर्माच्या विरोधात द्वेष तयार करून आपली राजकीय पोळी म्हणा किंवा सत्ता म्हणा ती मिळवायची, त्यासाठी ते तेच करताय. तर हा पिक्चर पण विषय तोच आहेत. आता ते लोक या पिक्चरला म्हणजे विरोध करतायत. तर हे छावाच्या बाबतीत हे का नाही म्हणले, कारण संभाजी महाराजांचा लढा जो आहे तो काही पुण्या धर्माविरोधात नव्हता. तसं आज महात्मा फुलेंचा जो लढा होता तो काही कुठल्या एका स्पेसिफिक जातीविरोधात नव्हता, तो पूर्ण समाज व्यवस्थेविरुद्ध होता. आणि संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा लढा हा स्वराज्यासाठी होता, ना की स्पेसिफिक लोकांविरोधात होता. परकीय आक्रमण ते भले मुस्लिम असो की पोर्तुगीज असो किंवा आणखी कोणी असो, त्या सर्वांच्या विरोधात, काही त्यात हिंदू राजांसुद्धा विरोधात सुद्धा म्हणजे शिवाजी महाराज लढलेले आहेत. कारण ती लढाई काही धर्माची लढाई नव्हती, ती स्वराज्याची लढाई होती. आणि ती आजच्या काळात पण आहेत. जर आज जरी बघितलं आपण तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे बेळगाववरून वाद आहे, कारण तो सीमावादी. आणि भारत पाकिस्तान हा विवाद तो काही धर्माचा वाद नाही, तो पण एका प्रदेशावरूनच वाद आहे. चायनाचा ना आपला पण वाद काही धर्मावरून नाही, तो पण एका प्रदेशावरून वाद आहे. आणि जे परकीय आक्रमक जे आले होते ते काय धर्म प्रसार करण्यासाठी इथं आले नव्हते, तर ती शेवटी सत्ता मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, एक प्रदेश काबीज करून तिथं सत्ता करून त्यातनं काहीतरी इन्कम मिळवण्यासाठीच आले होते. किंवा अगदी आपल्या घरापर्यंत जर यायचं जर म्हणलं तर दोन भावांची सुद्धा प्रॉपर्टी आणि जमिनीवरून आणि जे म्हणतो आपण त्याच्यावरून वाद होते. तो त्याच टाईपचा तो एक लढा होता. आणि त्या स्वराज्यासाठी जे परकीय लोक आले त्यांच्या विरोधात इथले सर्व धर्माचे लोक महाराजांसोबत होते, असं नाही की स्पेसिफिक होते. तीच गोष्ट. पण त्यांनी तो जो पिक्चर दाखवला छावा, त्या पिक्चर मध्ये स्पेसिफिक एका धर्माला टार्गेट केलं आणि असं दाखवलं 2025ला की हे बघा ते लोक हे होते ना, आजचे जे त्यांचे जे आहेत वंशज ते सुद्धा तुमचे शत्रू आहे, असं दाखवण्याचा त्यांचा तो प्रकार आहे. परंतु तसं काही नाहीये. आणि ते त्यांना तसं वाटतं म्हणून त्यांना ह्या चित्रपटाचा त्रास होतो, की त्यांना असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी ह्या लोकांना त्रास दिला होता, तर मग आज उद्या आजची यांची नवीन पिढी पण असंच म्हणेल की हे त्यांचे वंशज म्हणजे हे पण तसेच. हा त्यांची कुठंतरी लिंक आहे, ह्या गोष्टीचा त्या लोकांना त्रास होतोय, म्हणून ते इंटरलिंक करताय. पण तसं काही नाही. माझ्यासारखा माणूस तर असा काही विचार करत नाही की तसं काही आहे. मी काय कुठल्या एका आताच्या त्या स्पेसिफिक लोकांना दोन्ही साईडच्याला काय असं काही मानत नाही, पण विषय हा आहे त्यांचा. आणि हे घडलेलं आहे. जर खऱ्या अर्थानं म्हणजे महात्मा फुलेंनी जे स्त्रियांना त्यावेळेस दुय्यम वागणूक दिल्या जात होती, आज ज्या स्त्रियांचं जे पुढारलेपण आहेत ते काय, ते जर महात्मा फुलेंनी ते काम केलं नसतं तर आजच्या स्त्रिया असतात का? आज द्रौपदी मुर्मू तिथं बसल्या, त्या असतात का आज राष्ट्रपती? तर मग आजच्या स्त्रियांचा खऱ्या अर्थानं जर देव कुणी असेल तर ते मी म्हणतो महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज तर ऑलवेज आहेत. तर हा विषय आहे. आणि अशा खूप साऱ्या म्हणजे वाईट प्रवृत्ती ज्या आपल्या धर्मामध्ये, आपल्या देशामध्ये होत्या, त्याच्या विरोधात पुकारलेला तो एक सामाजिक लढा होता. म्हणजे तो काही असा काही जाती विरोधात नव्हता, सामाजिक त्या कर्मकांडाविरोधात, त्या अंधश्रद्धेविरोधात पुकारलेला तो लढा होता. आणि तो वेगवेगळ्या, जसं की आता त्या चित्रपटामध्ये महात्मा फुलेंचं एक वाक्य आहे की त्यांचे वडील त्यांना विचारतात की
तो 1800चा काळ होता आणि त्या काळात त्यांचे वडील त्यांना विचारतात की तू आता इंग्रजांच्या विरुद्ध लढताना तू लढायला पाहिजे, पण त्यांच्या त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील न होता हे तुझं वेगळंच काहीतरी चाललंय. तर त्यावेळेस महात्मा फुले असं म्हणतात की हा जो इंग्रजांचा लढा आहे हा आपला फक्त 100 वर्षापूर्वीचा लढा आहे, पण मी ज्यासाठी लढतोय हा मागच्या 3000 वर्षापूर्वीचा लढा आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती किंवा अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड आणि अंधश्रद्धा होत्या त्याच्या विरोधात महात्मा फुलेंनी त्यांचा जो लढा आहे तो चालू केला होता. व त्याचं उदाहरण आहे की केशवपन, ज्यावेळेस जर एखाद्या महिलेचं पती जर निधन झालं तिचं, तर तिचं केशवपन केलं जायचं, म्हणजे तिचे केस वगैरे काढले जायचे. तर याच्या विरोधात सुद्धा त्यांनी काम केलं. महिलांच्या शिक्षणासाठी सर्वात अगोदर म्हणजे पहिली मुलींची शाळा त्यांनी 1848ला चालू केली. त्या अगोदर त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं, नंतर शाळा चालू केली. तिथे त्यांना खूप विरोध झाला. विरोध करणारे हेच लोक जे आहेत त्यांना म्हणजे स्त्रियांनी शिकूच नये असं त्यांना वाटत होतं. तर त्याच्या विरोधात त्यांनी काम केलं आणि त्या लोकांनी त्यांना भरपूर त्रास दिला. त्याच्यानंतर त्यांना जे आता ते छावाचा मी रेफरन्स जर दिला तसं जर म्हणलं तर महात्मा फुलेंना त्यावेळेस सहारा देणारा किंवा त्यांना निवारा देणारे उस्मान शेख होते आणि त्यांचीच बहीण फातिमा शेख होत्या, ज्या महाराष्ट्रातल्या नाही या देशातल्या दुसऱ्या महिला शिक्षक आहेत सावित्रीबाई फुलेनंतर. आणि महात्मा फुलेंनी त्यांना पण सोबत घेऊन त्या दोघींनी पण त्यांची पुढं काम केलं. जवळपास 23 शाळा त्यांनी काढल्यात आणि त्या शाळेतून त्यांनी शिक्षणाचं काम केलं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलंय आणि समाजात असलेल्या या ज्या वाईट रूढी परंपरा त्याच्या विरोधात पण त्यांनी काम केलं. आणि हे जे लोक आजच्या चित्रपटात दाखवलेले ते घडलेले आहेत, स्वतः महात्मा फुलेंच्या बाबतीत घडलेले आहेत. त्यांच्या मित्र, सपोज ब्राह्मण समाजा त्यांचा मित्र होता आणि त्याच्या लग्नात ज्यावेळेस महात्मा फुले गेले होते त्यावेळेस ह्या लोकांनी तू शूद्राचा मुलगा आहे, तू आमच्या म्हणजे लग्नामध्ये किंवा आमच्या शुभ कार्यात तू का तुझं काम नाही, तू शूद्र आहे, तू इथे येऊ नको म्हणून त्यांना तिथून हाकलून लावलं होतं. त्यांचं वय त्यावेळेस 20-21 वर्ष होतं आणि ती गोष्ट त्यांना खूप भटकली होती. तिथून पुढे त्यांनी हा जो लढा आहे हा चालू केला की ह्या अन्यायाच्या विरोधात, किंवा कारण त्यांचं एकच म्हणणं होतं की ज्ञान आणि बुद्धी हा फक्त एका विशिष्ट समाजाला किंवा एका विशिष्ट जातीचा ती काही मक्तेदारी नाहीये किंवा त्यांच्याच त्याच्यावर हे नाहीये असायला नाही पाहिजे, तर हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि हे मानणारे आणि म्हणणारा जर पहिला जो कोणी माणूस होता तर ते महात्मा फुले होते. आणि त्यामुळं ज्या लोकांना त्यांचा त्रास होतो, कारण ह्या लोकांचं असं होतं की हे सर्व लोक अडाणीच राहिले पाहिजे, तरच यांची मक्तेदारी टिकणार होती, तरच यांची सत्ता टिकणार होती आणि तरच यांचं शोषण यांना करता येणार होतं. जर हे शिकले आणि हे झाले तर मग आपल्याला त्यांचं शोषण करता येणार नाही, ही या लोकांची भावना होती. म्हणून हे तसं होऊ देत नव्हते, म्हणून हे त्यांना विरोध करत होते. आणि असं नाही की महात्मा फुलेंनी फक्त स्पेसिफिक म्हणजे शूद्र, दलित, मांग किंवा मराठा, माळी ह्याच लोकांच्या मुलींना शिकवलं असं नाही. सर्व धर्मातले अगदी जे विरोध करत होते त्यांच्याही मुलींना त्यांनी शिकवलेले आहेत. आणि त्यांच्याच मुली आज जर बघितलं सगळ्यात पुढे आहेत, जे विरोध करतायत ना, ज्या काळी त्यांनी विरोध केला होता त्यांच्याच मुली आज सगळ्यात पुढे ह्या सगळ्या गोष्टी करायला. त्यांच्या मुलींना त्यांनी शिकवलं ना, हे तर लोक शिकवायला तयार नव्हते. मग एवढा सगळा त्या माणसाचं कार्य आहे आणि त्यांच्या कार्याचा जर ह्या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा उजाळा होत असेल आणि आजची जी आपली नवीन पिढी त्यांना जर ते समजत असेल तर तो इतिहास समजायलाच पाहिजे. आणि आपल्यावर अशा प्रकारचा अन्याय खास करून बहुजन समाजावर होत होता, झालाय, या अन्यायाची पण आपल्याला कुठेतरी माहिती मिळाली पाहिजे किंवा आपण जे झोपलोय आता किंवा ही याच्यातनं कुठेतरी आपण जागे झालं पाहिजे की असं झालं होतं आणि इतिहास हाच तुम्हाला शिकवत असतो भविष्यासाठी. आणि म्हणून तो सिनेमा आलाय आणि त्या सिनेमा जे दाखवलंय ते खरं आहे. आणि म्हणून हे स्पेसिफिक किंवा काही ज्या संघटना आहे एक दोन ज्या त्याला विरोध करतायत ते या कारणामुळे करताय. आता फुलेंचं कार्य खूप मोठं आहे, त्याला शब्दात आपण वर्णन करू शकत नाही त्याला पण आता हा चित्रपट येत होता त्याचा एक बोध देण्यासाठी, आपल्या फुल्यांचा इतिहास आपल्याला दाखवण्यासाठी, आपल्या पिढीला दाखवण्यासाठी हा इतिहास येत होता आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून येणारा इतिहास हा बदलला जातोय आता. कारण होतंय काय की तुम्ही जसं म्हणाले 12 चेंज त्याच्यात केले गेले, बरोबर आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना ऍक्च्युअल दाखवायच्या होत्या त्या ते दाखवू शकत नाही कारण की त्याच्यात चेंज केलेत भरपूर सारे. आता या चित्रपटाचा जो बोध ऍक्च्युअल मध्ये देणार होते ते आपल्या पिढीला, तर त्याच्यात काय फरक होणार आहे आता, कारण त्याचा इफेक्ट काय होईल आता हे 12 गोष्टी चेंज केल्यानंतर? नाही, त्याच्यात एवढा म्हणजे त्याच्यात एवढा फरक होणार नाहीत, कारण आजची जी तरुण पिढी आहे
क्युरियासिटीवाली पिढी आहेत, त्यांना जरी ते जे काही 12-13 पॉईंट त्यांनी जे काढलेत, तर त्याच्यापर्यंत ते दुसऱ्या माध्यमातून त्याच्या जवळ जातील आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न जरूर करतील की काय घडलं असेल, किंवा त्याच्यावर ते तर्क लावू पण शकतात. परंतु ते ॲज इट इज जसं होतं तसं जर दाखवलं असतं तर यापेक्षा जास्त काहीतरी म्हणजे माहिती गेली असती. कारण असं आहेत आपला जवळपास म्हणजे 90% समाज असा आहे की त्याला तो एवढा बारकाईत जात नाही, त्याला ते समजत नाही, त्याला जसं दाखवलं तसंच वाटतं, जे छावात दाखवलं तसंच त्यांनी ॲज इट इज पकडलं की असंच झालेलं होतं. परंतु तसं झालेलं नाही ऍक्च्युली. जर त्या इतिहासात जरी आपण गेलं तर तेच पुन्हा लागू होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जो त्रास झाला तो कुणी केला, त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते. संभाजी महाराजांना जो त्रास झाला अगदी त्यांचे खुनाचा प्रयत्न झाला तर तो करणारे कोण होते, किंवा महात्मा फुलेंच्या बाबतीत तर त्यांना किती त्रास झाला असेल हे सामाजिक कार्य करताना ते आपल्याला माहितीच आहे. किंवा त्या लग्नाचा एक मी प्रसंग सांगू शकतो, किंवा त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीतले जर म्हणलं की तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा किती त्रास झाला, म्हणजे अगदी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं, भरपूर साऱ्या गोष्टी, नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांना जाऊन दिलं नाही. आणि त्यावेळची जी वर्ण व्यवस्था होती त्याच्यात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र आणि अतिशूद्र हाही एक प्रकार होता. ते अतिशूद्रामधले जर म्हणलं तर मग दलित आणि जे मांग लोक होते त्यांना अतिशय म्हणजे गावाच्या बाहेर ठेवणं आणि त्यांचा स्पर्श सुद्धा सहन न करणं, हा सगळा प्रकार त्यावेळेस होता आणि हा पेशव्यांच्या काळात पण होता. आणि या सगळ्या प्रकाराच्या विरोधातच अन्यायाविरोधात पेटून हे सगळे लोक उठले होते. आणि 1818 साली मग तो भीमा कोरेगावचा जो लढा झालेला होता पेशव्यांच्या विरोधात, या सर्व लोकांनी केला होता. तर त्याच्या मागे हेच कारण होते. तर हे अजून पण चालत आलंय. जर मी तुम्हाला 2025चं जरी उदाहरण दिलं अगदी कालचं, तर भारतीय जनता पार्टीचे विदर्भातले 2 टर्मचे खासदार आहेत, 2 टर्मचे आमदार आहे रामदास तडस, त्यांना सुद्धा एका मंदिरात जाण्यापासून एक 4-5 दिवसापूर्वी रोखलेले आहेत. म्हणजे ती जी प्रवृत्ती आहे ती आज पण आहे, फक्त थोड्या अधिक प्रमाणात कमी झाली असेल. पण हे जे आपला बहुजन समाज यांना समजत नाही आणि त्यांना कशा पद्धतीनं डायव्हर्ट करण्याचं काम किंवा हे करण्याचं काम हे लोक अगदी पद्धतशीर करतात आणि त्यांचे जे मनसुबे आहेत ते साध्य करतात. जे छावा चित्रपटातून त्यांनी तेच केलंय की एक धर्मद्वेष तयार करून आज 2025ला एका धर्माच्या विरोधात सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांनी उभं केलेलं आहे. हेच जर त्यांच्या विरोधात जर केलं या चित्रपटातनं मग त्यांना कसं वाटतं. असं आहे ते. आता हा चित्रपट येतोय आणि लोक विरोध करताय आणि भविष्यातही असे भरपूर चित्रपट येतील ज्याच्यात ते विरोध करणारे लोक. पण असं काही करता येईल का आपल्याला की जेणेकरून हे जे लोक विरोध करताय की या चित्रपटाचा देखील विरोध करणार नाही आणि भविष्यात येणारा जो इतिहास आहे आपला त्या चित्रपटांच्या विरोधात ते पण उभा राहणार नाही. कारण की हे विशिष्ट लोक आहेत, हे सगळे लोक नाही, सगळे लोक नाही, विशिष्ट लोक आहेत. यांना कसं थांबवता येईल का आपल्याला? ह्या लोकांचं जे आंदोलन आहे ते काही खूप मोठ्या प्रमाणात पण नाही झालेलं, तरी सेन्सॉरना म्हणजे तुम्हाला दिसलं का आजूबाजूला काही कुठे आंदोलन झाले जे दुसऱ्या चित्रपटाच्या बाबतीत झालेले आहेत? हा चित्रपट येतोय हे सुद्धा फक्त 10% लोकांना माहिती, जे ह्या सगळ्या वैचारिक चळवळी सोबत जोडलेले आहेत, वैचारिक क्रांतीसोबत जोडलेले, त्यांनाच माहिती की हा पिक्चर येतोय, सिनेमा येतोय. आणि त्यासोबत हे जे 2-3% लोक यांना पण माहिती की हा चित्रपट येतोय. त्या अगोदर येऊ नये, प्रदर्शित होऊ नये किंवा असं हे होऊ नये, त्या अगोदरच हे लोक काम करतायत. हे लोक प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले आहेत, म्हणजे सगळ्या यंत्रणामध्ये हे लोक ऑलरेडी आहेत. मग ते मीडिया असेल, ते अगदी सेन्सॉरमध्ये सुद्धा यांचे लोक बसले, म्हणजे यांचेच लोक बसले सगळीकडे. त्यामुळं हा विषय त्यांना पटकन माहिती होतो आणि ते तिथपर्यंत जाता आणि हा सगळा विषय करता. यापेक्षा खूप म्हणजे ऐतिहासिक पिक्चर किंवा खूप धार्मिक पिक्चर ज्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झालेली ते पिक्चर आलेले आहेत आणि ते पिक्चर पुन्हा प्रदर्शित पण झालेले आहेत थोडेफार चेंज करून. पण अशा टाईपचे जे स्पेसिफिक पिक्चर येतात, म्हणजे आता पाठीमागं सत्यशोधक पण आला होता, त्याच्यावर पण कॉन्ट्रोवर्सी झाली होती, पण त्यानंतर मी तो पिक्चर थोडेसे चेंजेस करून रिलीज झाला. पण या चित्रपटामध्ये खूप जास्त चेंजेस त्यांनी करायला लावले. एवढे मोठे बदल केल्यानंतर मग जो संदेश द्यायचा आहे तो जाणार नाही, 100% तर नाही जाणार, पण 70-80% जाईल. बरोबर. आता आपण ज्या मुद्दे होते त्याच्यावरती आपण डिस्कस तर केलंच, परंतु आता तुम्ही त्याचा ट्रेलर बघितला, टीजर बघितला, आणि तो टीजर बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की बाबा हा टीजर बघितला, तुम्ही लावलाय फुलेंचा टीजर लावला आणि तुम्ही तो बघताय, अंगावर शहारे येत आहे की
कारण 3000 वर्षापूर्वीच्या ज्या प्रथा होत्या त्या मोडल्यात. म्हणजे छोटी गोष्ट नव्हती त्या काळात विरोधाला जाणं या सगळ्या गोष्टींच्या. तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता तो टीजर बघताना? टीजर बघताना अनुभव म्हणजे अतिशय शहारे येणार होता. आणि क्रांतीशूर माझ्या आजूबाजूलाच आहे असं मला जाणवत होतं. 2 मिनिटाच्या टीजर मध्ये, त्या 2-2.5 तासाच्या पिक्चर मध्ये काय असेल हे हे मला समजलं. आणि 25 तारखेला तो पिक्चर येतोय आणि फर्स्ट डे फर्स्ट शो मी तो पिक्चर बघणार. ती जी उत्सुकता आहे ती भयानक आहे. भयानक आहे. कारण की फुलेंचे विचार घेऊनच आपण मोठे झालो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आणि आंबेडकर ह्या सर्वांचे विचार घेऊनच आपण आलो आहेत आणि त्यांचेच वैचारिक वारसदार आहेत आपण. आणि एक पुरोगामी विचाराचं म्हणजे चळवळीमध्ये जेव्हापासून मला कळतंय आणि जेव्हापासून मी वाचन करायला लागलो तेव्हापासून याच्यातच असल्यामुळं क्युरियोसिटी असते की याच्यातनं काय अजून माहिती मिळेल, अजून काय आपल्या ज्ञानात भर पडेल. आणि त्यामुळं अशी जी म्हणजे चित्रपट येतात, नाटकं येतात, ती मी आवर्जून बघता. आता हा चित्रपट येतोय आणि याचे विरोधक आहेत. मला काही विरोधकांचे मी जे त्यांचा जो प्रश्न होता तो मी बराचदा ऐकला. तर त्याच्यापैकी सगळ्यात प्रश्न मला असा विचारायचा आहे की एका जणाचं असं म्हणणं होतं की चित्रपटाचं नाव दिलंय तुम्ही फुले, तुम्ही असं का म्हणाले फुले, फक्त तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले असं का म्हणाले, म्हणजे एकतर्फी नाव का दिलं तुम्ही चित्रपटाला, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर तुम्ही त्याला उत्तर काय देणार? नाही, चित्रपटाला नावावरून विरोध होण्याचा काही प्रश्नच येत नाही की फुलेच का नाव नाही दिलं आणि त्यांचं संपूर्ण नावच का नाही घेतलं. हा विषय नाहीये. मुळात या लोकांना दुसरा विषय ह्या पिक्चरबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करायची आहे, त्यामुळं ते म्हणजे तसं बोलताय. मुळात त्या पिक्चरला काय नाव असावं हे महत्वाचं नाही, पिक्चर मधनं काय मेसेज जातोय हा महत्वाचा आहे. आणि नावानं मला नाही वाटत एवढा काही फरक पडेल. अजून एका जणाचा असा प्रश्न होता की तो त्या गोष्टीमुळे विरोध करत होता. त्याचं म्हणणं असं होतं की टीजर मध्ये त्यांनी बघितलं की महात्मा ज्योतिबा फुले यांना काठीनं मारण्यात आलं. तर त्यावेळेस त्याचं असं म्हणणं आहे की ज्योतिबा फुले हे पहिलवान होते, ते स्वतः देखील खूप धष्टपुष्ट होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे हे असायचे, बॉडीगार्ड म्हणतात त्याला किंवा त्याला जे काय म्हणत असेल ते असायचे. तर हे सगळे असताना त्यांना कोणी कसं काय मारू शकतं आणि ते चित्रपटात म्हणजे तुम्ही का दाखवलं असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याचा काय संदर्भ घेतलाय तुम्ही? नाही, आता चित्रपट असतात, चित्रपटामध्ये काही गोष्टी दाखवल्या जातात, त्याला म्हणजे ऐतिहासिक संदर्भ पुरावे दिल्या जातात, परंतु चित्रपटाच्या हिशोबाने काही गोष्टी दाखवल्या जातात. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा लगेच तुम्हाला म्हणजे संदर्भ आणि पुरावा देता येणार नाही. आणि असं काही जर त्याच्यामध्ये असेल तर ज्या पद्धतीने चित्रपट निर्मात्यानं जो बनवलाय, दिग्दर्शित केलाय, त्याच्याकडे तसं काहीतरी असेल माहिती. आणि अजून एका जणाचं असं म्हणणं होतं, कारण माझ्या वाचनात पण असं आलेलं आहे की महात्मा फुलेंना त्रास या लोकांनी भरपूर लिहिले आहेत, पण ज्या पद्धतीचे लिखाण झाले, लिखाणामध्ये तर असं असं जसं चित्रपटामध्ये लाईव्ह मोशन्स किंवा ऍक्शन आपण दाखवतो तसं लिखाणात तर ते एवढं लिहू शकत नाहीत. परंतु लिखाणामध्ये असं आहेत की म्हणजे अगदी त्यांना घर सोडावं लागलं होतं, अगदी त्यांना त्यांच्या वडिलांनी पण हे असं हे करतोय म्हणून वडिलांनी पण घरातनं काढून दिलं होतं. आणि त्यांच्या पाठीमागं काही गुंड प्रवृत्तीचे लोक लावले होते. आणि हे लोक पहिल्यापासून यांची सवय आहेत. तर इतिहास जर बघितला आपण, अगदी ज्ञानेश्वर माऊलीपासून, तुकाराम महाराजापासून अगदी आजच्या नरेंद्र दाभोळकर म्हणा किंवा गोविंद पानसरेपर्यंत जर म्हणलं तर महात्मा गांधी जी काही असेल तर तो जो घडलाय तो प्रसंग महात्मा फुलेंच्या बाबतीत पण घडलेला होता. पण तुम्ही म्हणले त्या पद्धतीनं महात्मा फुले स्वतः पैलवान होते, धष्टपुष्ट होते, धाडसी होते, त्यांनी ते हल्ले परतावून लावलेले आहेत असं माझ्या पण वाचनात आहे. त्यामुळे ते चित्रपटात जे दाखवलं तर ते खरंही असेल, परंतु त्यांनी स्वतःहून पण त्या लोकांना सळकीपळ करून सोडलेलं होतं. आणि हा सगळा प्रसंग घडल्यामुळे त्यांनी त्यांचं ते घर पण बदललं होतं. मी आत्ताच सांगितलं की ते उस्मान शेख यांच्याकडं राहायला पण गेले होते, त्यांनी पण त्यांना संरक्षण दिलं होतं. तर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त आता सिनेमात थोडंसं म्हणजे दाखवलं असेल तसं, कारण सिनेमात दाखवण्यात आहे, शेवटी तो एक म्हणजे सिनेमा आहे. बरोबर. आणि अजून एक असा प्रश्न आहे, थोडासा तिखट प्रश्न आहे तो, की एका जणाचं असं म्हणणं होतं, तो फार म्हणजे उग्र भाषेत बोलला त्या गोष्टीविषयी, की बुवा त्यांनी दाखवलं टीजर मध्ये की एका ब्राह्मण मुलाने
त्या मुलाला ब्राह्मण वेश बनवलं आणि त्या मुलांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना दगड फेकून वगैरे काहीतरी मारलेलं आहे, बरोबर. मग त्यांनी हेच का दाखवलं? त्यांनी ज्या वेळेस जे विरोध होते, ज्या ब्राह्मणांचा विरोध होता, त्याच लोकांमधले जे चांगले लोक होते त्यांनी त्यांच्या पहिल्या मुली म्हणजे 6 स्टुडंट मला वाटतं सगळ्यात पहिले हे त्यांच्या विरोधकांचे होते. मग ते का त्यांनी चित्रपटामध्ये दाखवलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, सत्यशोधक सिनेमा जर बघितला तर त्या सिनेमामध्ये महात्मा फुलेंचे जे 4-5 ब्राह्मण मित्र आहेत, ज्यांनी फुलेंच्या या लढ्यामध्ये ते पण समाविष्ट होते आणि खास करून या श्री शिक्षणाच्या याच्यामध्ये ते अग्रेसर होते त्यांच्यासोबत. आणि त्या पिक्चरमध्ये, त्या सिनेमामध्ये त्यांनी सगळ्यांनी मदत केली आहे. त्या ज्या शाळा काढल्या त्या शाळेसाठी त्यांनी अर्थसहाय्य पण केले आहेत आणि स्वतः होते म्हणजे ग्राउंड लेवलवर काम करताना पण दाखवले आणि त्यांच्या मुली त्यांनी पाठवलेले पण शाळेत. आता या सिनेमा ज्यावेळेस मी पूर्ण सिनेमा बघेल त्यावेळेस त्याचे बारकावे लक्षात येतील, परंतु मला नाही वाटत की असं काही दाखवलं. पण या अगोदरच्या सिनेमात तसं दाखवलेलं आहे की जे म्हणजे ब्राह्मण समाजाची होते ते त्यांच्यासोबत होते. महात्मा फुलेंचा विरोध हा ब्राह्मण समाजाला नाहीये, ब्राह्मण्यवादाला आहे. मुळात ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण्यवाद हा वेगळा आहे. ब्राह्मण्यवाद म्हणजे जो गैरब्राह्मण असतो पण तो ती जी प्रवृत्ती, तो जे विचार किंवा जी कर्मकांड आणि जी अंधश्रद्धा आणि जी सनातन विचार किंवा त्या मनुवादी विचाराचा आम्ही म्हणतोय, तो जो गैरब्राह्मण जरी मानत असेल तर आम्ही त्याला ब्राह्मणवाद म्हणतो. आणि माझे पण चांगले ब्राह्मण मित्र आहेत जे ते जे मानत नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की राजू परुळेकर झालेत किंवा राज कुलकर्णी झालं, विश्वंभर चौधरी झालं, हे सगळे वैचारिक लोक आहेत. हे ब्राह्मण समाजातूनच आले. अगदी प्रबोधनकार ठाकरे झालं, पण त्यांनी सुद्धा त्याच्या नरेंद्र दाभोळकर झालं, ब्राह्मण समाजातून आलेच लोक आहेत. म्हणजे ब्राह्मण समाज म्हणजे असं नाही ब्राह्मण्यवाद, मग तो मराठा बी असू शकतो. तो जर ते गोष्टीला मानत असेल की कर्मकांड आणि हेन ते असंच करायला पाहिजे, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार काय हे ते, किंवा ह्या ज्या प्रथा चालू होत्या सती प्रथा वगैरे खूप वाईट. म्हणजे आपल्या धर्म समाज प्रबोधनकार किंवा हे जे समाज सुधारक असतात त्यांनी काय केलंय, फक्त वाईट प्रथा ज्या होत्या त्या बंद करण्यासाठी लढा दिलेला आहे. पण त्याला काहीतरी धार्मिक आधार होता आणि लोक सहजासहजी त्या गोष्टी सोडायला तयार नव्हते. म्हणजे त्यांना त्यांच्या मनात त्याच्याबद्दल तसं भरलेलं होतं. हे त्यांना समजून सांगण्यासाठी या लोकांनी लढा दिला. त्यामुळं ते सहजासहजी त्याच्यातनं बाजूला करणं किंवा त्यांचं प्रबोधन करणं एवढं सोपं नसतं. आणि त्यासाठी हे जी मी नावं घेतली असं लोकांनी त्याच्यात काम केले. अजून बरेच साधू संत असतील त्यांनी सुद्धा म्हणजे जे वारकरी संप्रदायातून आलेत त्या लोकांनी याच्यावर काम केले. पण असं एकंदरीत आहे ते. म्हणजे असं नाही की ब्राह्मण समाजालाच विरोध किंवा असं काही नाहीये. त्या एकंदरीत ती जी सिस्टम होती ती सिस्टम ज्या लोकांना योग्य वाटत होती त्याच्या विरोधातला तो लढाई. मग त्या योग्य ती सिस्टम योग्य वाटणाऱ्या लोकांना आम्ही ब्राह्मण्यवाद म्हणतो, ब्राह्मण्यवाद मानतो. तो मग तो भला मराठा असेल, माळी असेल, आणखी दुसरा कोणी असेल, तो कोणी असेल, त्याला जर ते पटतंय तर आम्ही त्याला तसं म्हणतो. आणि जो ब्राह्मण समाजाचा असेल पण तो जर त्याला विरोध करतोय किंवा त्याला जर ते असं वाटतंय की नाही हे समाज सुधारकांनी जे केलंय तेच योग्य आहे आणि आपल्या धर्मात खरंच असं अनिष्ट रूढी परंपरा होतात हे ज्याला पटतंय तर तो योग्यच आहेत ना, तो चालतोच ना. म्हणजे असं माझं म्हणणं आहे. म्हणून असं काही स्पेसिफिक जातीलाच विरोध आहे असं काही नाही. त्या विचारांना विरोध आहे. हा, विचारांना विरोध आहे. आता तुम्ही सगळ्या गोष्टीविषयी सांगितलं. आता मी जे विचारलं ते तुम्ही मला सांगितलंय, परंतु तुमच्या मनाने तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा फुले चित्रपट येतोय, तुम्हाला तुमच्या मनात काही भरपूर गोष्टी येत असतात माणसाच्या, त्या ज्या काय असेल तुम्ही बिंदास आम्हाला सांगू शकता की बाबा हे असं आहे तेच आहे, सगळं निवांतपणे तुम्ही सांगा आम्हाला. तुम्हाला जे वाटतं ते बिंदास, चित्रपटाविषयी असो की या विरोध करणाऱ्यांविषयी असो किंवा समाजावर होणारा परिणाम असो किंवा येणाऱ्या पिढीवर होणारे परिणाम असो, काही असू शकतं, ते तुम्ही तुमचे विचार मांडा. आता एकंदरीत जो विषय आहेत आणि ह्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण जे काही म्हणजे बोलतोय हा एक वैचारिक सामाजिक लढा होता, प्रबोधनपर हा सगळा म्हणजे लढा होता. आणि आजही ज्या काही म्हणजे 3-4 हजार वर्षापूर्वीपासून जी काही त्या प्रवृत्ती होत्या त्या आज पण आहेत. आणि त्यांच्या विरोधात 200, 300, 400 वर्षापूर्वी हे जे आपले
ज्याला आपण म्हणतो महापुरुष लढले, त्यांचे वैचारिक वारसदार म्हणून आज सुद्धा आपल्याला लढण्याची गरज आहे. कारण की काय जे सध्या समाजात जे चित्र दिसतंय ते खूप म्हणजे भयानक आहे. द्वेषाचं सगळीकडं राजकारण आहे, चित्र आहेत आणि त्यांना जे हवं आहे तेच ते प्रेझेंट करतायत आणि लोकांचा जो माइंडसेट आहे तो एक प्रकारे तसा तयार करताय की हे असंच आहे, त्यांनी असंच व्हायला पाहिजे. आणि जे मूळ जे सत्य आहेत त्याच्यापासून लोकांना बाजूला नेण्याचं जे प्रकार हे सगळे लोक करत असतात. पण इतक्या खोलवर सामान्य जनता जात नाही. इतका त्यांचा अभ्यासही नसतो, इतकं लोक वाचन नसतं, बिन लोक इतक्या खोलात जात नाही. वरवरच्या ज्या गोष्टी दिसतात किंवा बहुसंख्य लोक जे म्हणतायत त्यावर लोक विश्वास ठेवतात आणि ते मान्य करतात की नाही असंच असेल. जे प्रत्येक म्हणजे गोष्टीला तर्क शोधतात की हे असं का झालं, नाही असंच व्हायला असेल. मग त्याच्यावर जे अभ्यास करतात, स्टडी करतात ते लोक वेगळे आहेत. ते सहजासहजी कुठली गोष्ट आली की ऍक्सेप्ट करत नाही. ते त्याच्यावर स्वतःचे तर्क लावतात आणि मग ते जे लोक आहेत तर्क लावणारे तेच लोक म्हणजे महात्मा फुले, तेच लोक म्हणजे गाडगेबाबा, तेच लोक म्हणजे तुकडोजी महाराज, तेच लोक म्हणजे नरेंद्र दाभोळकर, तेच शाहू फुले आंबेडकर आपण जे म्हणतो ते सगळे तेच लोक आहेत की जे चालत आलंय आणि म्हणून करायचं किंवा धार्मिक गुलामगिरी आहे आपल्या असं म्हणून नाही करत, तर स्वतःच काहीतरी त्याच्यावरती तर्क लावून जर ते पटत असेल तर ते स्वीकारायचं आणि जर नसेल पटत तर हे करायचं. हे म्हणजे हे तेच लोक आहेत आणि मी तेच मानणार आहेत की मला जर हे पटत असेल की हे असं आहे, योग्य असेल तर योग्य असेल, पण प्रत्येक गोष्टीला तर्क लावून मी ती स्वीकारायची की नाही स्वीकारायची हे ठरवतो. प्रत्येकाचे विचार हे वेगळे असू शकतात, परंतु जो मागं चालत आले, काहीतरी रूढी परंपरा चालत आल्या आणि त्याच पुढे घेऊन जाणारा फुले, शाहू, आंबेडकर बनू शकत नाही. जो त्या परंपरांना स्वतःचा विचार जोडेल त्याच्यासोबत की नाही हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, तोच कोणीतरी वेगळा इतिहासकार बनू शकतो. तुमचा खूप मोठासा अमूल्य वेळ दिलाय आम्हाला तुम्ही आणि त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सरांचे. आणि आशा करतो हे जे विरोधक आहेत जे विनाकारांचा विरोध करतात, कारण असेल, योग्य कारण असेल, जसं मी म्हणालो की कुणीतरी विरोध करतंय म्हणून फक्त विरोध नाही करायचा, की तो विरोध का करायचा आणि तो जर विरोध योग्य असेल तरच त्याच्यासोबत उभं राहायचं. आणि सरांचं जसं जे आपण जे काय मनोगत ऐकले, ज्या काय गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतल्या त्याहून असंच लक्षात येतं की तुमचे स्वतःचे विचार मांडा आणि त्या तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर त्यावर तुम्ही उभे राहा, त्यावर तुम्ही बोला. आणि याच्यातून एक स्पष्ट झालं सर की हे सरळ लक्षात येत आहे की फुले हा चित्रपट वाईट नाहीच आहे. बिलकुल नाही. वाईट हे लोक आहेत जे त्याला विरोध करतात. येस. धन्यवाद सर. जाता जाता मी आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करेल की हा जो चित्रपट 11 तारखेला येणार होता तो आता 25 तारखेला येतोय, तर सगळ्यांनी चित्रपटाचं स्वागत करावं आणि बहुसंख्य लोकांनी तो चित्रपट आवर्जून बघावा आणि आपल्या ज्ञानात भर टाकावी. टाकावी. धन्यवाद. नक्कीच पिक्चर बघूयात आपण सगळे.